नमस्कार. आज मी तुम्हाला देवदर्शन किचनमध्ये एकदम नवीन आणि झटपट होणारी, शिवाय आपला भरपूर वेळ वाचवणारी अशी रेसिपी दाखवत आहे. आता तुम्ही म्हणाल, इडली पात्रामध्ये पुरी ठेवून ही कुठली नवीन रेसिपी? तर हो, तुम्ही जर का एक वेळेस मैत्रिणींनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहाल ना, नेहमी अशाच प्रकारे ही रेसिपी करून खाल. चला तर मग पाहू कुठली आहे ही नवीन रेसिपी. तर गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये ह्या वाटीने 2 वाटी पाणी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम चालू करायची आहे. त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकलं. पाण्याला मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आता अर्धी वाटी रवा टाकायचा आहे. रवा घेताना अगदी बारीकच घ्यायचा आहे आपल्याला. जाड रव्याचा वापर करायचा नाही. जाड रवा जर का असेल तर मिक्सरमध्ये छान असा बारीक तो फिरवून घ्या. अर्धी वाटी रवा, 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणून या ठिकाणी मी 2 वाटी गव्हाचं पीठ या पाण्यामध्ये टाकलेलं आहे. गव्हाचं पीठ टाकल्यानंतर अशा प्रकारे एखादी लाटण्याने वगैरे किंवा चमचाने हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. बघू शकता ह्यानुसार व्यवस्थित असं मिक्स होण्यासाठी गॅस बंद करायचा आहे आणि पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं हे पीठ पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. त्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ संपूर्ण काढायचं आहे. बघू शकता कुठे पीठ जळालेलं वगैरे नाही, असं व्यवस्थित चमचाने हे पीठ पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि चमचाला चिटकलेलं पीठ सुद्धा काढायचं आहे. आता यावरती झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. झाकण ठेवून 2 मिनिटासाठी राहू द्यायची आहे. त्यानंतर गॅस बंद केला. संपूर्ण पीठ हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. पीठ हे गरम आहे. बघू शकता कुठे पातेलं वगैरे जळालेलं नाही. संपूर्ण हे पीठ व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. आता हे सध्या तरी हे पीठ गरम आहे खूप. 2 मिनिटासाठी असंच हे पीठ राहू द्यायचं आहे आणि 2 मिनिटानंतर मग हे पीठ आपल्याला मळायचं आहे. मळत असताना पीठ हलकंसं गरम असायला हवं. आता पीठ मळण्यासाठी पाणी सुद्धा घेऊ शकता किंवा तेलाचा हात लावू शकता. अगदी मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं मळायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावून सुद्धा तुम्ही हे पीठ मळू शकता. अगदी स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे. बघू शकता अगदी सॉफ्ट असा गोळा झालेला आहे. असा हा गोळा तुम्हाला करून दाखवते. कुठेही क्रॅक जात नाही आणि खूप असं सॉफ्ट झालेला आहे. आता या पिठाला मुरू देण्याची काही गरज नाही, कारण आपण रवा वगैरे घातलेला आहे ना, तो छान असा शिजलेला आहे. आता या पिठाचे असे मोठे उंडे करायचे आहे. बघू शकता साधारण एवढ्या पिठाचे 3 उंडे होत असतात. एक उंडा केलेला आहे. घेतलेला उंडा पोलपाटावरती ठेवायचा आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना खूप असं पातळसर चपातीप्रमाणे लाटायचं नाही, तर चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटायचं आहे. त्याला तेल किंवा पीठ लावायची काही गरज नाही. असंच छान असं हे लाटलं जातं. बघू शकता मस्त अशी चपाती लाटून घेतलेली आहे. खूप जाड सुद्धा नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही. अशी ही मोठी चपाती लाटल्यानंतर एखादी वाटी घ्यायची आहे किंवा लहान साईजची प्लेट वगैरे आणि त्याच्याने अशा प्रकारे ही चपाती आपल्याला कापायची आहे. बघू शकता ह्यानुसार. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही चपाती कापण्यासाठी लहान साईजच्या प्लेटचा सुद्धा वापर करू शकता किंवा घरातील एखादी ग्लास सुद्धा घेऊ शकता. असं थोडा मोठा साईजचा असल्यास तर ग्लास सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे ही चपाती कट केलेली आहे. त्यानंतर जी एक्स्ट्राची कणिक शिल्लक राहते ती पुन्हा आपल्याला लाटण्यासाठी वापरायची आहे. तर मैत्रिणींनो, आता तुम्ही म्हणाल ही रेसिपी आपण नेमकी काय करत आहोत, तर आजची ही जी रेसिपी आहे ना, मस्त अशी कुरकुरीत आणि आठवडाभर टिकणारी ही पुरीची रेसिपी आज आपण बघत आहोत. अशा प्रकारच्या एकसारख्या अशा ह्या पुऱ्या आपल्या होत असतात. आता राहिलेली कणिक सुद्धा आहे. असा मोठाच गोळा घ्यायचा आहे. पुन्हा मोठी चपाती अशी लाटून घेते. अगदी भराभर या पुऱ्या होत असतात. चपाती ही छान अशी मोठी लाटून घेतलेली आहे. आता संपूर्ण पुऱ्या मी ग्लासचा वापर करून कट करून घेते. ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासने अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या कट करायच्या आहे. बघू शकता मैत्रिणींनो, खूप अशा लहान सुद्धा नाहीत ह्या पुऱ्या आणि खूप मोठ्या सुद्धा नाही. अशा मीडियम साईजच्या ह्या पुऱ्या आपल्या होत असतात. संपूर्ण ह्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहे. बघू शकता कुठेही एकमेकांना ही पुरी चिटकत नाही, कारण पीठ आपण हे वाफवून घेतलेलं होतं ना, त्यामुळेच अजिबात ह्या पुऱ्या चिटकत नाहीत. आणि हा कट केलेला चपातीचा जो भाग असतो ना, तो पुन्हा आपल्याला लाटायचा आहे. किंवा तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून अशा प्रकारे सुद्धा पुऱ्या ह्या लाटून घेऊ शकता. जर का तुम्हाला कुरकुरीत पुरी हवी असेल तर मग पातळसर लाटा आणि जर का छान अशी मऊ पुरी हवी असेल तर मग थोड्याशा जाडसर राहू द्या. बघू शकता यानुसार सुद्धा तुम्ही पुऱ्या लाटू शकता किंवा आधी मी तुम्हाला दाखवलं त्यानुसार सुद्धा तुम्ही पुऱ्या करू शकता. इतपत या पुऱ्या झालेल्या आहे साधारण 2 वाटी पिठामध्ये. आता इडली पात्रातील प्लेट घेतलेली आहे आणि ह्या प्लेटला थोडंसं तेल लावायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा तुम्ही वापरू शकता.
आणि त्यावरती अशा प्रकारे ह्या पुऱ्या आपल्याला ठेवायच्या आहे. बघू शकता जर का ग्लासाने आपण ह्या पुऱ्या कट केल्या ना, अशा व्यवस्थित छानशा बसतात. पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. अशा प्रकारे ह्या प्लेट ठेवायच्या आहे. झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 ते 6 मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती ह्या पुऱ्या आपण शिजवून घेऊ. बघू शकता 6 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे ह्या पुऱ्या शिजलेल्या आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ह्या ज्या प्लेट आहे ह्या स्टीमरच्या बाहेर काढायच्या आहे. आता ह्या पुऱ्या गरम आहे, आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहे. पुऱ्या ह्या थंड होत आहेत तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे, जो मीडियम साईजचा असतो ना तो. तेल हलकंसं गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकली आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा साधारण 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा हा कुटून घेतलेला आहे आणि हे वाटण टाकायचं आहे. लसूण आल्याचं परतून घ्यायचं आहे. थोडासा हलका लसूणचा रंग बदलला का त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा अशा प्रकारे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि हा चॉप केलेला कांदा साधारण 1 वाटी आहे. 1 वाटी कांदा यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता या ठिकाणी कांदा हा भाजून झालेला आहे. कांद्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे. तर 1 चमचा धणे पावडर टाकायची आहे आणि आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर, तर 1.5 चमचा मी या ठिकाणी मिरची पावडर वापरते आणि पाव चमचा गरम मसाला वापरायचा आहे. पाव चमचा हळद. गरम मसाला तुमच्याकडे जोही असेल तो तुम्ही गरम मसाला या ठिकाणी वापरू शकता, किचन किंग वगैरे. संपूर्ण हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेते. मसाले हे परतत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती हे मसाले छान आपल्याला भाजू द्यायचे आहे. मसाल्याला थोडंसं तेल सुटायला लागल्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो सुद्धा चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी आणि 1 वाटी टोमॅटो यामध्ये टाकायचा आहे किंवा टोमॅटोची प्युरी सुद्धा वापरू शकता किंवा अगदी बारीक कट करून घ्या टोमॅटो आणि तो सुद्धा वापरू शकता. संपूर्ण मिक्स करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. मस्त तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे. बघू शकता मस्त असा रंगही आलेला आहे. साधारण 5 ते 6 मिनिटासाठी कमी गॅसवरती हे मसाले आपण मस्त असे भाजून घेतलेले आहे आणि असे मसाले छान भाजल्यानंतर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे बटाटे सुद्धा मी शिजवून घेतलेले होते आणि बटाटे शिजून त्याची साल काढून अशा प्रकारे हे तुकडे करून घेतलेले आहे. शिजवून घेतलेले बटाटे ह्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि संपूर्ण ही भाजी मिक्स करायची आहे. तर बघू शकता तुम्हाला जर का प्रवासामध्ये न्यायची असेल किंवा डब्यासाठी तुम्ही ही भाजी करत असाल तर अशा प्रकारे कोरडी सुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता. चवीला खूप छान अशी लागते आणि घरी जर का तुम्हाला ही भाजी खायची असेल तर मग यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. आता तुम्हाला कितपत ही भाजी पातळसर हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे. साधारण 1 ग्लास पाण्याचा मी वापर या ठिकाणी केलेला आहे. संपूर्ण पाणी या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. खूप अशी पातळ सुद्धा नाही करत आहे मी आणि कोरडी सुद्धा नाही, तर मीडियम अशी ही भाजी या ठिकाणी करत आहे. बघू शकता यानुसार. आता भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. कमी केल्यानंतर साधारण 2 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि शिजल्यानंतर त्यावरती थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे, मस्त बारीक चिरलेली आणि मिक्स करून घ्यायची आहे. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही पुरी सोबत खाऊ शकता किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान अशी ही भाजी लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे. या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न करता ही भाजी केलेली आहे. आता ही भाजी आपण केलेली आहे ना, तोपर्यंत ह्या पुऱ्या सुद्धा गार झालेल्या आहे. बघू शकता यानुसार. आता ह्या गार झालेल्या पुऱ्या आपल्याला एखादी हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहे किंवा तुम्ही झिगझॉगची जी बॅग असते ना, त्या बॅगचा सुद्धा वापर करू शकता. आता ह्या स्टीम केलेल्या पुऱ्या काही मी हवाबंद डब्यामध्ये ठेवते. आता ह्या पुऱ्या आपल्याला कशा प्रकारे साठवून ठेवायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि का साठवून ठेवायचे आहे ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत. बघू शकता अजिबात एकमेकांना ही पुरी चिटकत नाही. अशा प्रकारे काही पुऱ्या मी या डब्यामध्ये ठेवते आणि काही पुऱ्या तुम्हाला आता लगेच तळून दाखवते. बघू शकता ह्यानुसार ह्या पुऱ्या होत असतात. ह्या न वाफवलेल्या काही पुऱ्या आहेत 4 आणि ह्या स्टीम केलेल्या पुऱ्या. आता ह्या डब्याला झाकण लावते आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. ह्या पुऱ्या
आपण आठवड्याभरामध्ये केव्हाही तळून खाऊ शकतो. कशा तळायच्या ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत. आता काही पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते. तर म्हणून मी डब्यामध्ये त्या ठेवलेल्या नाही. बघू शकता अशा या मस्त पुऱ्या होत असतात. जर का तुमच्याकडे संध्याकाळी पाहुणे मंडळी येत असतील तर सकाळी अशा प्रकारे हे पीठ स्टीम करून तुम्ही पुऱ्या करून ठेवा आणि संध्याकाळी सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या अगदी भराभर तळून घेऊ शकता. किंवा त्यासोबतच मैत्रिणींनो, तुम्ही जॉब करत असाल आणि सकाळी सकाळी डबा करायला तुम्हाला एवढा पुरेसा वेळ मिळत नसेल तर मग अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या करून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा आणि तळण्याच्या अर्धा तास आधी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा आणि मग तेलामध्ये अशा प्रकारे ह्या पुऱ्या तळून घ्या. मस्त पाणीपुरीच्या फुग्यांसारख्या ह्या पुऱ्या फुगत असतात आणि चवीला सुद्धा छान लागतात. भराभर आपल्याला केव्हा या पुऱ्या तळून घेता येतात. बघू शकता सगळ्या ह्या पुऱ्या मी काही तुम्हाला तळून दाखवते. मस्त अशा ह्या सगळ्याच पुऱ्या फुलत असतात. तळताना फक्त खूप असं कडकडीत तेल असायला नको आणि खूप गार सुद्धा नाही. मीडियम अशा तेलामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला तळायच्या आहे, म्हणजे रंगही पुरीला छान येतो आणि पुरी फुलते सुद्धा छान अशी. बघू शकता अगदी कचोरी सारखीच ही पुरी फुगत असते. अशाच प्रकारे काही पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवत आहे. पुऱ्या तळून दाखवत आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद. बघू शकता मैत्रिणींनो कितीही पुरी कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता. अशा मस्त गरम गरम ह्या कुरकुरीत पुऱ्या खायला चवीला छान अशा लागतात. आता ही स्टीमरमध्ये स्टीम केलेली पुरी. तुम्हाला जर का एवढ्या लहान साईजच्या पुऱ्या करायच्या नसेल तर जी आपली रेग्युलर पुरीची साईज असते ना त्या साईजच्या सुद्धा तुम्ही करू शकता. एखादी प्लेट वगैरे घेऊन त्या प्लेटच्या साईजच्या आणि मस्त अशा चवीला सुद्धा छान लागतात आणि बनवायला सुद्धा सोप्या आहे पुऱ्या. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. सगळ्याच पुऱ्या अशा मस्त पाणीपुरीच्या फुग्यांसारख्या फुगत असतात. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि रंग सुद्धा छान आलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मी काही पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहे. आपण भाजी केलेली आहे. भाजी सुद्धा मी प्लेटमध्ये सर्व करते. ही झाली आपली मस्त अशी बटाट्याची भाजी. त्यासोबतच मैत्रिणींनो सध्या आंब्याचं सीझन आहे. उन्हाळा असल्यामुळे सोबतच आमरस सुद्धा आहे. पापड तळून घेतलेला आहे आणि ह्या मस्त अशा पुऱ्या. अगदी झटपट एखादी सण असो किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी अगदी पटकन करता येईल अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. बनवायला खूप सोपी आहे. बघू शकता मैत्रिणींनो झाली ना आपली थाली तयार. आता ही तुम्हाला पुरी मी तोडून सुद्धा दाखवते. किती खुसखुशीत झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी. तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील किंवा वयस्कर मंडळी असतील ते सुद्धा सहज खाऊ शकतील एवढ्या सॉफ्ट अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. अशा प्रकारची ही पुरी तुम्ही रसासोबत सुद्धा खाऊ शकता, आमरसासोबत किंवा भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. तुमचा खूप वेळ वाचवणारी ही रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा छान अशी लागणारी ही रेसिपी आहे. मग मैत्रिणींनो पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.